महाराष्ट्राला नवे राज्यपाल मिळालेत। सोबतच सरकारनं महिलांसाठी घेतलेल्या महत्त्वाच्या निर्णयांसह काही महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा महाविजनमध्ये घेऊयात। आधी नजर टाकूयात हेडलाईन्सवर। राज्याला 22वे राज्यपाल मिळालेत। जिष्णू देव वर्मांनी शपथ घेतली। मुख्यमंत्र्यांसह दोनही उपमुख्यमंत्र्यांनी अभिनंदन केलं। महिलांच्या अर्थव्यवस्थेतील सहभागाने सशक्त महाराष्ट्र घडेल असा मुख्यमंत्र्यांचा विश्वास। सक्षम महिला सशक्त महाराष्ट्र कार्यक्रम उत्साहात साजरा। नॅशनल स्टॉक एक्सचेंजमध्ये नाशिक महापालिकेच्या ग्रीन बॉन्डचं लिस्टिंग झालं। भांडवली बाजारात प्रवेश, मुख्यमंत्र्यांनी कौतुक केलं। मुंबई महानगर क्षेत्रातील शासकीय महिला कर्मचाऱ्यांसाठी कम अर्ली गो अर्ली सवलत लागू करण्यात आली आहे। उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांनी मोठी घोषणा केली। सर्व्हायकल कॅन्सर पासून संरक्षणासाठी HPV प्रतिबंधक लसीकरणाचा शुभारंभ झाला। एकनाथ शिंदेंनी मोहिमेचं कौतुक केलं। सुरुवातीला बातमी आहे महाराष्ट्राच्या नव्या राज्यपालांच्या शपथविधीची। महाराष्ट्राचे नवनियुक्त राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांनी राज्यपाल पदाची शपथ घेतली। मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती चंद्रशेखर यांनी त्यांना राज्यपाल पदाची शपथ दिली। I, Jishnudev Verma, do swear in the name of God that I will faithfully execute the office of Governor of Maharashtra and will do the best of my ability, preserve, protect and defend the Constitution and the law, and that I will devote myself to the service and well-being of the people of Maharashtra. शपथविधीनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांसह उपस्थित मंत्र्यांनी राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांचं अभिनंदन केलं। जिष्णू देव वर्मा हे महाराष्ट्राचे 22वे राज्यपाल आहेत। आता बातमी आहे महिलांसंदर्भातली। महिलांच्या अर्थव्यवस्थेतील सहभागानेच सशक्त महाराष्ट्र घडेल असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी व्यक्त केलाय। महिला व बाल विकास विभागानं जागतिक महिला दिनानिमित्त सक्षम महिला सशक्त महाराष्ट्र या विशेष कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं। त्यात मुख्यमंत्री बोलत होते। यावेळी त्यांनी विविध योजनांचा उल्लेख करत महिला सक्षमीकरणासाठी सरकारच्या कृतीशील पावलांबाबत माहिती दिली। गेल्या 2 वर्षांमध्ये आपण आमच्या 37 लाख लाडक्या बहिणींना लखपती दीदी बनवलेला आहे। जी भगिनी दरवर्षी 1 लाखापेक्षा जास्त पैसा कमवते तिला आपण लखपती दीदी म्हणतो। अशा 37 लाख लखपती दीदी आपल्या तयार झाल्या आहेत। 2026-27 मध्ये अजून 25 लाख बहिणींना लखपती दीदी बनवायचं आहे। हा केवळ एका महिलेला सक्षम करण्याचा कार्यक्रम नाहीये, तर त्यातनं एकूण अर्थचक्र हे पूर्ण परिवर्तित करण्याचा हा कार्यक्रम आहे। कार्यक्रमाला विधान परिषदेचे सभापती राम शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, महिला व बाल विकास मंत्री अदिती तटकरे, राज्यमंत्री मेघना साकोरे बोर्डीकरांसह अनेक अधिकारी आणि महिला उपस्थित होत्या। यावेळी काही यशस्वी महिलांचा सन्मानही मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला। आता एक वेगळीच बातमी आहे। नॅशनल स्टॉक एक्सचेंजमध्ये नाशिक महापालिकेच्या ग्रीन बॉन्डचं लिस्टिंग झालंय। हे लिस्टिंग मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते रिंगिंग बेल वाजवून करण्यात आलं। नाशिक महापालिकेनं आता भांडवली बाजारात प्रवेश केलाय। नाशिक महापालिकेप्रमाणे इनोव्हेटिव्ह फंड निर्माण करून विकासाला निश्चितच निधीचं बळ मिळेल असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केलाय। नाशिक महानगरपालिकेचं याकरता अभिनंदन आहे की या दोन्ही टप्प्यात प्रथम क्रमांक मिळवला आणि पहिले ग्रीन बॉन्ड्स प्रायव्हेट प्लेसमेंट आणि पब्लिक इश्यू दोन्ही नाशिक महानगरपालिकेने काढलेले आहेत। BKC इथल्या नॅशनल स्टॉक एक्सचेंजमध्ये हा कार्यक्रम पार पडला। यावेळी मंत्री गिरीश महाजनांसह इतर लोकप्रतिनिधी आणि अधिकारी उपस्थित होते। मुंबई महानगर क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या सरकारी महिला कर्मचाऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे। या कर्मचाऱ्यांसाठी कम अर्ली गो अर्ली सवलत देण्याची मोठी घोषणा उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांनी विधान परिषदेत केली आहे। आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या निमित्तानं विधान परिषदेत प्रस्तावावर झालेल्या विशेष चर्चेला सुनेत्रा पवारांनी उत्तर दिलं। कम अर्ली गो अर्ली या संकल्पनेअंतर्गत मुंबई महानगर क्षेत्रातील महिला कर्मचाऱ्यांना सकाळी 9:15 ते 9:45 या दरम्यान कार्यालयात लवकर घेऊन जितकी मिनिटे आधी कामकाज करतील तितकीच मिनिटे संध्याकाळी कार्यालयातून लवकर निघण्याची म्हणजेच
30 मिनिटांची सवलत देण्यात येईल। या निर्णयामुळे गर्दीच्या वेळेत होणारी महिलांची गैरसोय नक्कीच कमी होण्यास मदत मिळणार आहे। शिवाय महिला सक्षमीकरणासाठी शासनानं महिला शासकीय कर्मचाऱ्यांसाठी 180 दिवसांची प्रसूती रजा मंजूर केली आहे। प्रसूती रजेनंतर गरज भासल्यास कमाल 1 वर्षापर्यंत वैद्यकीय प्रमाणपत्राशिवाय अर्ध वेतनी रजा घेण्याचीही परवानगी देण्यात आल्याचं सुनेत्र पवारांनी सांगितलंय। राज्यातील मुलींसाठी अत्यंत महत्त्वाची अशी ही बातमी आहे। मुलींना गर्भाशय मुखाच्या अर्थातच सर्व्हायकल कॅन्सर पासून संरक्षणासाठी राज्य सरकारनं लसीकरण मोहीम सुरू केली आहे। 9 ते 14 वयोगटातील सुमारे 9,84,000 मुलींना HPV प्रतिबंधक लस देण्याच्या या मोहिमेचं उद्घाटन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलं। 9 ते 14 वर्षाच्या मुलींना आपण ही HPV लस देणार आहोत। त्यामुळे नक्कीच कॅन्सरला आपण प्रतिबंध घालू शकतो, आळा घालू शकतो। अशा प्रकारच्या आजारांना प्रतिबंध घालणं आणि आपल्या लाडक्या बहिणींचा जीव वाचवणं याला कर्तव्य म्हणून आपण काम करतोय। HPV लसीकरण स्तुत्य पाऊल असल्याचं म्हटलं जातंय। जागतिक स्तरावरती कर्करोग हा गंभीर आरोग्य विषयक प्रश्न बनत असताना राज्य सरकार या संदर्भात सक्रिय पावलं उचलताना दिसतंय। या होत्या या आठवड्यातल्या काही महत्त्वाच्या बातम्या। तुम्हाला काय वाटतं ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि बघत रहा मुंबई तक।